महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या 15 मार्च पासून 10वीची परीक्षा घेण्यात येणार आहे। याकरिता अमरावती विभागीय मंडळाने नियोजन केले आहे। अमरावती विभागातील 2502 केंद्रावर 10वीची परीक्षा पार पडणार आहे। गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे 10वीच्या परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने होऊ शकल्या नाही। मात्र मंगळवार 15 मार्च पासून सुरू होणाऱ्या परीक्षा प्रत्यक्ष वर्गात बसून ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात 2502 या एकूण केंद्रांवर तसेच अमरावती जिल्ह्यातील 662 केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे। अमरावती विभागातील 1,61,500 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहे। अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या 5 जिल्ह्याचा समावेश आहे। कोरोनाच्या लाटेनंतर पहिल्यांदाच 10वीची ऑफलाईन परीक्षा होणार असून जिथे शाळा तिथे केंद्र देण्यात आले आहे। ज्या शाळेत 15 किंवा 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील त्या शाळेत परीक्षेचे केंद्र राहणार आहे। या परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यात प्रत्येकी 7 भरारी पथक निर्माण करण्यात आली असून यामध्ये महिलांचे एक स्वतंत्र पथक राहणार आहे। मागील कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लिखाण सुटले होते। कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे। तसेच 10 मिनिटांचा वेळ फक्त प्रश्नांचे वाचन करण्यासाठी देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी कुठलीही भीती न बाळगता भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन अमरावती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।